1 जुलै 2017ला जीएसटी अस्तित्वात आला तेव्हापासून या जीएसटीच्या कररचनेमध्ये असंख्य बदल झालेले आहेत आणि आता या जीएसटीचे 2च स्लॅब असतील, 2च स्तर असतील या निर्णयाप्रत केंद्र सरकार पोहोचले। त्यामुळे ज्या काही वस्तू स्वस्त होणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने या सुक्या मेव्याचा, ज्याला आपण ड्रायफ्रूट म्हणतो, त्याचा समावेश असणार आहे। सणासुदीचा काळ आहे आणि ड्रायफ्रूट स्वस्त होत आहेत, याचं स्वागत आहे आणि याला अनुसरून इतरही काही वस्तू स्वस्त होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे, जसं की दुचाकी वाहनं असतील किंवा आणखी काही वस्तू असतील आणि त्याच्यातून महागाई कमी होईल असा एक दावा करण्यात आला आहे। अर्थात महागाई आपल्या देशात आत्तापर्यंत इतिहासात कधी कमी झालेली नाही, ती होते का हे तर आपण पाहूयात। मात्र सध्या या सुक्या मेव्याचे जे दर आहेत ते सामान्यांसाठी कसे बदलणार आहेत हे आपण जाणून घेण्यासाठी पुण्यातील मार्केट यार्डमध्ये आहोत। त्यासाठी व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी आहेत आणि या सुक्या मेव्याच्या दराबरोबरच इतरही या जीएसटीला पकडून जे काही प्रश्न आहेत व्यापाऱ्यांच्या मनामध्ये ते देखील आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार। सामान्यांसाठी सांगा की हे जे काही सुका मेवा आहे, म्हणजे अक्रोड असतील किंवा खारीक असेल, पिस्ता असेल, तर याचे दर कसे बदलणार आहेत, प्रति किलो काय फरक पडणार आहे? जसं आता खारीक समजा अंदाजे 250 रुपये किलो आहे, ते 15% 60% जर कमी झाला तर अंदाजे 15 ते 18 ते 20 रुपये किलोपर्यंत त्याचे दर कमी होतील। सो साधारण ती 200 ते 230च्या दरम्यान ॲव्हरेज रेंजमध्ये मिळून जाईल। म्हणजे आधी यावरती 12% जीएसटी आकारला जात होता, तो आता 5% आकारला जाईल, त्याच्यातून होणारा फरक आहे। आणखी दुसऱ्या जसं उपासाला लागणारी खजूर म्हणता येईल तर 100 रुपयाची खजूर जी होती ती आता 95 रुपयापर्यंत मिळता येईल आपल्याला आणि जे 300 रुपयाची खजूर होती ती साधारण आपल्याला 280 पर्यंत मिळता येईल। अक्रोड समजा ते साधारण सगळं 60% फरक पडतोय सगळ्या वस्तूंना। जी वस्तू 1000 रुपये होती ती साधारण 900-930 पर्यंत अशी मिळून जातील। आता या सगळ्या वस्तू ज्या काही विकल्या जात आहेत तर त्याच्यामध्ये गेल्या काही काळामध्ये खास करून कोरोनापासून काही वाढ झालेली आहे का? कारण ड्रायफ्रुट्सकडे हेल्थ कॉन्शियसनेस जसा जसा वाढतोय तसं लोकांचा कल देखील वाढलेला आहे। सेल नक्की वाढलेला आहे ड्रायफ्रूटचा मागील 4-5 वर्षामध्ये कोरोना काळ गेल्यापासून। तर जे वस्तूंना क्रॉप कमी असतो त्याचा इम्पॅक्ट 100% होतो किंवा इम्पोर्टचे जे लॉज असतात जे गव्हर्नमेंट ठरवतात, जसं आता यूएसनी नक्की आता ताबडतोबमध्ये 50% नवीन टॅरिफ लावलेला आपल्याला, तर त्या इम्पोर्टचा परिणाम 100% त्या तेजी मंदीवर होतो की त्याचे रेट फ्लक्च्युएट होत असतात। पण साधारण जर क्रॉप आपल्या भारताची क्रॉप असेल तर ती चांगली असेल तर त्याचा 60%चा फायदा नक्की गिरायकाला नक्की मिळणार आहे। हे झालं। मात्र हा जीएसटी जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा असा दावा करण्यात आला होता की हा 1 नेशन 1 टॅक्स असेल, मात्र तसं प्रत्यक्षात झालं का आणि त्याचा परिणाम तुम्हा व्यापाऱ्यांना काय जाणवतो? 1 नेशन 1 टॅक्सचा अनुभव तुम्हाला येतोय का? सर्वप्रथम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या या मागणीला मान्यता देऊन 12%चं 5% केलेलं आहे। ड्रायफ्रूट आणि अनेक वस्तू जे सर्वसामान्य लोकांना लागतात त्या वस्तू 60%ने कमी झाल्या म्हणजे खूप मोठा रिलीफ मिळाला। एक दिवाळीचा बोनस दिल्यासारखं आहे। माझी राज्य शासनाला विनंती आहे, जसं केंद्र सरकारने बोनस दिलेला आहे, 1 नेशन 1 टॅक्सची भूमिका आहे। सर्व खाद्यान्न वस्तूला जीएसटी 5% लागतो आहे, त्याचा 2.5% वाटा हे राज्य शासनाला मिळणार आहे। तर हे 1% सेस जे सर्वसामान्य लोकांना भारी पडतो आहे किंवा त्यांच्यावर लादला जातो आहे तो कमी करावा आणि सर्वसामान्य जनतेला रिलीफ द्यावा। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही कर आकारला जातो तो तुम्ही म्हणताय की सेस कमी करावा, पण याचा व्यापाऱ्यांना फायदा होईल, सामान्यांना फायदा होईल आणि शेतकऱ्यांना होईल असं तुमचं म्हणणं आहे? जे वस्तू शेतकऱ्यांच्याकडनं येत नाही अशा वस्तूंना सेस लावण्याची काही गरज नाही आहे। बाजार समिती चालायला पाहिजे याच्या बाबतीत आमचं दुमत नाही। बाजार समिती चालवण्यासाठी जे काही खर्च लागतं ते व्यापारी द्यायला तयार आहेत। मात्र आता मल्टीनॅशनल कंपन्या आणि ई कॉमर्सच्या बरोबर स्पर्धा करण्यासाठी मार्केटातील पारंपरिक व्यापाऱ्यांना जर हा सेस कमी केला तर त्याचा खूप मोठा उपयोग होईल आणि इथला व्यापार वाढेल। केंद्र सरकार आणि राज्य सरकारला जो काही परतावा द्यायचा असतो त्या परताव्यामधूनच या एपीएमसीचा जो काही सेस आहे तो म्हणता की भागवला जावा जो आहे, अर्थात तो परतावा जो आहे तो केंद्र सरकारकडून राज्य सरकारला वेळेवर मिळतो का हा प्रश्न आहे, कारण सातत्याने आपल्या अर्थमंत्र्यांना मागणी करावी लागते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ही आत्तापर्यंतची जी काही जीएसटीची कररचना होती त्यामध्ये एकतर व्यापाऱ्यांकडून खूप सगळ्या तक्रारी करण्यात येत होत्या की आधी त्यांना जीएसटी वेगवेगळ्या
पद्धतीने भरावा लागत होता आणि तो पुन्हा मिळवण्यासाठी, पुन्हा रिइम्बर्स करण्यासाठी म्हणून एक जी प्रक्रिया होती ती खूप किचकट होती. त्यातून काही गैरप्रकार देखील झाले, कारवाया झाल्या पोलिसांकडून किंवा GST विभागाकडून अटक होण्यापर्यंत काही व्यापाऱ्यांना किंवा काही व्यक्तींना प्रकरणं गेली. तर आत्ता हे जे बदल आहेत या बदलांसोबत आणखी काही बदल तुम्हाला अपेक्षित आहेत? आता एक तर सर्वप्रथम जो बदल झालेला आहे की 4 जे स्लॅब होत्या त्या 2 स्लॅबमध्ये झालेल्या आहेत आणि बहुतेक काय झालेलं आहे की बहुतेक एका टाईपचं ट्रेड करणारी जी लोक आहेत ती एकच कररचनेमध्ये आलेली आहेत. म्हणजे समजा 5% जर आहे तर 12 आणि 5 असे 2 जे टप्पे होते तर ते सर्व आयटम 5मध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळं निश्चितच याच्यामध्ये जे चुका व्हायचं पर्सेंटेज आहे ते कमी होणार आहे. आणि यापूर्वी जर समजा अनेक प्रकारच्या कर स्लॅब असल्यामुळं ज्या काही चुका लोकांकडनं होत होत्या तर चुकीच्या पद्धतीनेही GSTच्या अधिकाऱ्यांकडनं चुकीच्या पद्धतीने त्याच्या बाबतीत कारवाई होत होती. अनेक प्रामाणिक लोकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागलेला आहे. यापुढच्या काळामध्ये ते त्रास कमी होतील अशी मी अपेक्षा करतो. दुसरं असं आहे की RCM सारखी जी पद्धती आहे की जे लोक जे सप्लायर आहेत किंवा जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांचा टर्नओव्हर पुरेसा नाही आहे आणि त्यांनी GSTचं रजिस्ट्रेशन घेतलं नाही, अशा लोकांकडनं जर आम्ही काही सर्व्हिसेस घेतल्या तर त्याच्यामध्ये रिव्हर्स चार्जमध्ये आम्ही तो GST भरायचा आणि त्याचा परत रिबेट घ्यायचा, असा हा द्रविडी प्राणायाम करावा लागतो आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हा जो RCM आहे तो रद्द करून टाकावा. काय होतंय त्याच्यामुळे? किती कालावधी लागतो हे सगळं तुम्हाला पुन्हा रिटर्न्स घेण्यासाठी? तो रिटर्न घेण्यासाठी किती कालावधी लागतो ह्याच्याही पेक्षा असं आहे की ती किचकट आहे पद्धती. म्हणजे कोणत्या सर्व्हिसेसमध्ये कोणी आपल्याला जी सर्व्हिस दिली आहे तो रजिस्टर्ड डीलर आहे नाही आहे, त्यांनी रिटर्न भरलं आहे नाही भरलं आहे, मग ते समजा एखादा ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या किती गाड्या आहेत काय आहे आणि तो रजिस्टर आहे का नाही आहे हे आम्हाला इथं बसून माहीत पडत नाही आणि ते तपासायची आम्हाला आवश्यकताही नाही तसं पाहिलं तर. परंतु बरेच ट्रान्सपोर्टर आहेत की जे GST कंप्लायन्स करत नाहीत किंवा त्यांच्याकडे ती करायची आवश्यकता नाही आहे त्यांना. अशा लोकांकडनं आम्ही RCMमध्ये जर आम्हाला तो टॅक्स भरून आणि पुन्हा घ्यावा लागत असेल तर ते अननेसेसरी आमच्यावर बर्डन आहे त्या टॅक्स कंप्लायन्सचं. बऱ्याच काही गोष्टी बदललेल्या आहेत. जो आपण टॅरिफचा विषय पाहतो आहोत त्या टॅरिफमुळे भारतातल्या बाजारपेठेवरती परिणाम होतोय. समजा एक्सपोर्टमध्ये जर काही परिणाम झाला तर साहजिकच इथल्या दरांवरती परिणाम होतोय. प्रश्न समज नाही, जर आपण टॅरिफ अमेरिकेने जो वाढवलेला आहे आपल्या इथल्या मालावरती तर त्या टॅरिफचा परिणाम इथल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतो असं तुम्ही पाहता? आता तसं बघावं तर प्रत्येक वस्तूला ऑप्शन असतं. असं नाही की नुसतं USच त्याला एक ऑप्शन आहे. त्याला मार्केट बरेच असतात. त्याला ऑस्ट्रेलिया पण आहे, त्याला अफगाणिस्तान पण आहे किंवा दुसरे कंट्रीज पण आहेत. जर पडतल लागली तर कुठल्याही आपल्या कंट्रीकडनं मटेरियल मागवता येतं. पण समजा एक वस्तू आहे की आपला ब्रँड चालू आहे तिथनं US वरनं आणि तिथनंच मटेरियल तो येतो आहे तर त्यांच्या टॅरिफ भरून जर माल आणावा लागला तर तो निश्चितच महाग पडणार आहे. तर बऱ्याच गोष्टी आहेत. टॅरिफचा खरं तर विषय वेगळा आहे या GSTपेक्षा. मात्र सामान्यांसाठी एक मोठा दिलासा आहे. या ड्रायफ्रूटची किंमत काही प्रमाणात का होईना कमी होणं. अर्थात ड्रायफ्रूट हा लोकांच्या सणावाराच्या साठीचा एक जो आहे तो भाग आहे. इतर महागाई कमी होईल असा देखील दावा करण्यात आला आहे, ज्यामध्ये वाहनं असतील किंवा इतर सर्व्हिस सेक्टरमधल्या देखील काही गोष्टी आहेत ज्यामधला GSTचा जो स्लॅब आहे तो कमी करण्यात आला आहे. त्यामुळं लोकांना सर्व्हिसेस देखील स्वस्त होतील असा दावा करण्यात आला आहे आणि त्याचा एकूण परिणाम म्हणून महागाई कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. अर्थात सुरुवातीला जसं म्हटलं महागाई काही आपल्या देशामध्ये कधी कमी होत नाही, ती वाढतच जाते. मात्र एक दिलासा म्हणून सणासुदीच्या काळामध्ये या निर्णयाकडे पाहिलं जातंय. अर्थात याला उशीर झालाय का हा तर प्रश्न आहेच, कारण 2017 पासून GSTच्या कररचनेमध्ये आपण अनेक बदल झालेले पाहिलेले आहेत. आता फक्त 2च जे स्लॅब आहेत ते या GSTच्या कररचनेमध्ये असणार आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.